नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत आजची वॅकन्सी निघालेली आहे। पगार या ठिकाणी तुम्हाला 67,700 रुपये ते 2,08,700 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाईल। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघे या ठिकाणी अर्ज करू शकता। ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला या ठिकाणी करायचे आहेत। अर्ज करण्याची शेवटची तारीख 26/8/2024 या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्थ तुमची काय लागेल, वयोमर्यादा काय असणार आहे, अर्ज कशा प्रकारे करायचे आहेत, अशी सर्व काही माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे महाराष्ट्र शासन महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे सार्वजनिक बांधकाम विभागासंदर्भात, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी कार्यकारी अभियंता विद्युत गट अ साठी वॅकन्सीज आहेत। 2 वॅकन्सीज या ठिकाणी निघालेल्या आहेत। कॅटेगरीनुसार वॅकन्सी आपण स्क्रीनवरती बघू शकता। या ठिकाणी अर्ज जे आहेत 6 ऑगस्ट 2024 पासून दुपारी 2 वाजल्यापासून सुरू झालेले आहेत आणि 26 ऑगस्ट 2024 पर्यंत रात्रीच्या 12 वाजेपर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज या ठिकाणी करू शकणार आहात। वेतन जे आहे तुम्हाला S23 नुसार 67,700 ते 2,08,700 रुपयाच्या दरम्यान या ठिकाणी दिलं जाईल। प्लस तुम्हाला या ठिकाणी नियमानुसार भत्ते देखील या ठिकाणी दिले जाणार आहेत। वयोमर्यादा जी आहे या ठिकाणी तुम्हाला 1 डिसेंबर 2024ला काउंट केली जाणार आहे। किमान वयोमर्यादा सर्व कॅटेगरीसाठी 19 वर्ष आहे। राखीव म्हणजेच खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष, मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक आणि अनाथ उमेदवारांसाठी 43 वर्ष, त्याचबरोबर प्रावीण्यप्राप्त खेळाडूंसाठी देखील 43 वर्षाचीच वयोमर्यादा ठिकाणी आहे। माजी सैनिक आणि आणीबाणी व अल्पसेवा राज्याधिष्ठ अधिकारी तुम्ही जर असाल तर या ठिकाणी तुम्हाला 3 वर्षापर्यंतची अधिक सवलत या ठिकाणी दिली जाईल। दिव्यांग उमेदवारांना 45 वर्षापर्यंतची वयात सवलत या ठिकाणी असणार आहे। शैक्षणिक अर्थ जे आहे या ठिकाणी तुमच्याकडे डिग्री असणं आवश्यक आहे। इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये किंवा इतर कुठली संबंधित क्वालिफिकेशन तुमच्याकडे असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। त्याचबरोबर या ठिकाणी 8 वर्षापर्यंतचा अनुभव देखील तुमचा या ठिकाणी लागणार आहे। परीक्षा फी जी आहे या ठिकाणी खुल्या प्रवर्गासाठी म्हणजेच राखीव प्रवर्गासाठी 719 रुपये या ठिकाणी असणार आहे आणि इतर कॅन्डिडेटसाठी या ठिकाणी 449 रुपये या ठिकाणी फीज पेमेंट असणार आहे। अर्ज जे आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी करायचे आहे। फीज पेमेंट देखील ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी भरायचे आहे। ऑनलाईन अर्ज करण्याची वेबसाईट आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे। त्याचबरोबर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील वेबसाईट आपल्याला मिळेल, त्यावरून तुम्ही डायरेक्टली ऑनलाईन अर्ज या ठिकाणी करू शकणार आहात। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। अर्ज करण्याअगोदर संपूर्ण जाहिरात एक वेळ आपण व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा। जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर भेटूया अशाच नोकरी संदर्भातील पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।